वेलकम स्टुडंट्स. आज आपण ज्या थिंकर्सबद्दल समजून घेणार आहोत तो थिंकर अतिशय महत्त्वाचा आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये विल्सनचं महत्त्व एवढं मोठं आहे की वुड्रो विल्सनला कोणी त्याला रिप्लेस करू शकत नाही आहे. हा असा थिंकर आहे ज्या थिंकरनी लोक प्रशासन या विषयाला जन्मसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे वुड्रो विल्सन यांना लोक प्रशासनाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. द फादर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांच्याबद्दल आपण काही गोष्टी आज समजून घेणार आहे की हे जे विल्सन होते यांनी लोक प्रशासनाला सुधारण्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. असे आपले बरेचसे थिंकर्स आहेत. काही थिंकर्स अजून तुम्ही समोर पाहणार सुद्धा आहे. आज आपण विल्सनबद्दल पाहतोय. असेच वेगवेगळे थिंकर्स वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळणार. आणि आपल्या लोक प्रशासनामध्ये हेच थिंकर्स आहेत जे थिंकर्स आपल्या लोक प्रशासनाला समृद्ध करतात. त्यामुळे पाहूया आता एक एक सुरुवातीला पाहूया. आपल्या ऑप्शनलमध्ये या अशा थिंकर्सला थोडं समजून घेणे आवश्यक असते. कारण हे थिंकर्स तुम्हाला एक वेळ चांगले कळाले ना तुम्हाला लोक प्रशासन चांगला कळालेला आहे असं समजायचं आहे. ठीक आहे, चला पाहूया विल्सन यांची लोक प्रशासनाची दृष्टी काय आहे ती. ओके, आजचं लेक्चर तुम्हाला कळणार याची मला गॅरंटी आहे. आणि एक वेळ तुम्हाला हे लेक्चर कळालं की बाकी मग तुम्हाला लोक प्रशासन विषय सुद्धा सोपा वाटणार याची सुद्धा आपण गॅरंटी घेतो. ठीक आहे, घेऊया. चला पुढे समजून घेऊया. पहिले द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त कठीण बनवायचं नाही आहे कोणत्याच गोष्टीला. प्रत्येक गोष्टी सोपं करून घ्यायची आहे. ओके, एखादं बुक जर तुम्ही वाचायला घेतलं तर अवघड वाटायला लागते. तेच जर अशा लेक्चर्समधून तुम्हाला समजवायला लागला की त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतात. चला पाहूया. विल्सननी एक एसे लिहिला होता, एक निबंध लिहिला होता. त्याला त्यांनी म्हटला होता, त्या निबंधाला त्यांनी नाव दिलं होतं द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. कधी लिहिला होता त्यांनी तो? 1887 मध्ये. लोक प्रशासनाचा अभ्यास, द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. हा त्यांनी लिहिलेला निबंध एवढा महत्त्वाचा होता कारण या निबंधामध्ये विल्सननी सर्वात आधी सांगितला की बाबा राज्यशास्त्र वेगळं आहे, लोक प्रशासन वेगळं आहे. कारण का आतापर्यंत 1887 पर्यंत लोक काय करत होते? लोक प्रशासनाचा अभ्यास करायचा म्हणजे त्यांना वाटायचं की पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतोय आम्ही, राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय. विल्सन बोलला असं नाहीये, लोक प्रशासन वेगळं आहे, त्याला तुम्हाला वेगळं महत्त्व द्यावं लागेल. राज्यशास्त्र पॉलिटिकल लोकांबद्दल बोलते, लोक प्रशासन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय लोकांबद्दल बोलते. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटला की वुड्रो विल्सननीच लोक प्रशासन या विषयाला जन्म दिलेला आहे. कारण याने सुरुवातीला सांगितलं की लोक प्रशासनाचा अभ्यास सेपरेटली करायला पाहिजे. तो कधी सांगितला होता? याच निबंधामध्ये, द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाचा अभ्यास 1887 मध्ये. त्यामुळे आधुनिक युगामध्ये ज्यावेळेसही आपण लोक प्रशासनाचा अभ्यास पाहतो, ज्यावेळेसही आपण लोक प्रशासनाची उत्क्रांती पाहतो, ती उत्क्रांती आपण कधी पाहतो? 1887 मधून पाहतो. त्यांनी सर्वात आधी सांगितलं की बाबा प्रशासन हे विज्ञान आहे, हे एक सायन्स आहे तुमचं प्रशासन. त्याला तुम्ही राज्यशास्त्रातला पाठ समजू नका, ते एक विज्ञान आहे. आणि जे विज्ञान असतात, जसे प्रत्येक विज्ञानाच्या थेरीज असतात, प्रशासनाच्या सुद्धा थेरीज असतात, प्रशासनाचे सुद्धा सिद्धांत असतात. जसं विज्ञानाचे जे थेरीज आहेत, जे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतानुसार विज्ञान काम करते, लोक प्रशासन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा त्या सिद्धांतानुसारच काम करते. असेच तर बरेचसे सिद्धांत आणि वेगवेगळे थिंकर्स पाहायचे आहेत आपल्याला, सगळे समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलं. त्या वाक्याचा अर्थ फार मोठा होता. तो असा म्हणतो की संविधान तयार करण्यापेक्षा राज्यघटना चालवणे अतिशय अवघड आहे, अधिक अवघड आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आता याला शब्दशः घेऊ नका की हा संविधानाबद्दल का बोलतोय. संविधान तयार करण्यापेक्षा राज्य तयार करणे, जे राज्य चालवणे अवघड आहे, याचा अर्थ विल्सन असं सांगतो की बाबा धोरणं बनवणे सोपं आहे, त्याच्यापेक्षा अवघड धोरणांची अंमलबजावणी करणे आहे. आणि खरंच आहे ते. एखादा धोरण बनवलं, एज्युकेशन धोरण, शैक्षणिक धोरण सरकारने बनवलं, बाबा अंमलबजावणी करणाऱ्यावर त्याच्या खांद्यावर सगळ्या गोष्टी असतात की ते धोरण व्यवस्थित जमिनीवर त्याची अंमलबजावणी होते का नाही, त्याच्यावर सगळं डिपेंडंट आहे. की पैसा उभा करणे, लोक उभे करणे, सगळं प्लॅनिंग करणे, सगळं शेड्यूल बनवणे, ते जे धोरण तो इम्प्लिमेंट करत आहे त्याचं मॉनिटरिंग व्यवस्थित होत आहे का नाही ते चेक करत राहणे, या सगळ्या गोष्टी कोणाला कराव्या लागतात? जो धोरणांची अंमलबजावणी करतो आहे त्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे एक वेळ धोरण बनवणे सोपं आहे, धोरणांची अंमलबजावणी करणे तेवढंच अवघड आहे. लोक प्रशासन म्हणजे सार्वजनिक कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी. विल्सनच्या हिशोबाने लोक प्रशासन म्हणजे काय?
तुमचं जे सार्वजनिक कायदा जो आहे, पब्लिक लॉ जो आहे, तुमचा जो कायदा आहे त्याची सविस्तर आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणे म्हणजे लोक प्रशासन आहे. त्यामुळे विल्सनच्या हिशोबाने अंमलबजावणी करण्याची जी पद्धत आहे त्याला आपण लोक प्रशासनामध्ये घातलेली आहे. ओके, ऑफकोर्स विल्सनची ही जी व्याख्या आहे ती नंतरच्या काळामध्ये फार नॅरो डेफिनेशन म्हणून कन्सिडर करण्यात आली, छोटी व्याख्या म्हणून कन्सिडर करण्यात आली. कारण आजच्या परिस्थितीत जर तुम्ही लोक प्रशासन म्हटला तर लोक प्रशासन फक्त अंमलबजावणी बाबत आहे का आजच्या परिस्थितीमध्ये? नाही. आज कायदे तयार करणे म्हणजे लोक प्रशासन आहे, न्याय देणे सुद्धा लोक प्रशासन आहे, कायद्यांचं मूल्यमापन, जमिनी स्तरांवर मूल्यमापन करणे सुद्धा लोक प्रशासन आहे. त्यामुळे विल्सन जो बोलला की बाबा अंमलबजावणी करणे हे मूल्यमापन आहे, समोरच्या काही काळांमध्ये मग त्या गोष्टीला काउंटर सुद्धा करण्यात आलं की बाबा तसं नाही आहे, लोक प्रशासन खूप मोठं आहे. ठीक आहे, ऑफकोर्स क्रिटिसिझम असतात, प्रत्येक थिंकर काही ना काही गोष्टी सांगतो, त्या खूप प्रत्येक गोष्ट परफेक्ट नसते, त्याच्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये क्रिटिसिझम ऑफकोर्स येतातच. पण ठीक आहे, त्यांनी एक चांगल्या गोष्टी तर काही सांगितलेल्या आहेत. या गोष्टी त्यांनी सांगितल्या आपल्या स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. याच्याऐवजी जे काही अजून काही गोष्टी बोललेल्या आहे, प्रशासनातील काही विचार अजून चांगले आहेत. इथे एका डायग्राममध्ये विल्सनचे काही विचार सुद्धा तुम्हाला इथे दिसतात. काय म्हटलेलं आहे विल्सन पहा, प्रशासन आणि राजकारण हे वेगळे ठेवणे आवश्यक आहे असं म्हणणं आहे विल्सनचं. ओके, त्याचं म्हणणं आहे राजकारण वेगळं ठेवा आणि प्रशासन वेगळं ठेवा. ओके, आता तेच ती गोष्ट त्यांनी इथे एक्सप्लेन केलेली आहे, प्रशासन आणि राजकारण. त्याचं म्हणणं आहे की राजकारण हे वेगळं आहे कम्प्लिटली आणि प्रशासन हे कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणूनच तर लोक प्रशासन हा सेपरेट विषय येतो, कारण विल्सनच्या हिशोबाने प्रशासन वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे. त्याच्या म्हणणं आहे की राजकारण आणि प्रशासन यांच्यामध्ये डायकोटॉमी आहे, द्वंद्व आहे, हे एकामेकासारखे असू शकत नाहीत, कारण प्रशासकीय प्रश्न आणि राजकीय प्रश्न हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. राजकीय प्रश्न हे धोरणा बनवण्याबद्दल असतात, राजकीय प्रश्न निवडणुकांबद्दल सुद्धा असू शकतात, राजकीय प्रश्न लोकांमध्ये जाऊन लोकांशी बोलण्याबद्दल सुद्धा असू शकतात, राजकीय प्रश्न सरकार टिकवण्याबद्दल सुद्धा असू शकतात. प्रशासकीय प्रश्न ते प्रश्न नाही. प्रशासकीय प्रश्न वेगळे आहेत की मालमत्तेची सोय कशी करायची, लोकांची सोय कशी करायची, नियम व्यवस्थित कसे बनवायचे, ते कसे पाळायचे, कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची आहे, जो कायद्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे तो ग्राउंड लेवलवर कसा अचीव करायचा आहे, खर्च कसा कमी करायचा आहे, लोकांना ट्रेनिंग कशी द्यायची आहे, हे गोष्टी असतात प्रशासकीय प्रश्न. त्यामुळे विल्सनच्या हिशोबाने प्रशासकीय प्रश्न वेगळे आणि राजकीय प्रश्न वेगळे, जे की काही प्रमाणात तुम्हाला खरं सुद्धा वाटायला लागते. हालाकी याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कम्प्लिटली राजकारण आणि प्रशासन एकामेकांपासून भिन्न नाही ठेवू शकत. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पहा, धोरणं बनवण्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये प्रशासकीय लोक सुद्धा आहेत, राजकारण्यांना सल्ले देणारे प्रशासकीय लोकच आहेत आजच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे कम्प्लीट पूर्णपणे तुम्ही भिन्नता नाही म्हणू शकत. जसं विल्सन कम्प्लिटली भिन्न करतो, आजच्या परिस्थितीमध्ये भिन्नता नाहीये. मध्ये मध्ये विल्सनच्या ज्या गोष्टी आहेत त्याला काउंटर पॉईंट सुद्धा मी तुम्हाला याच्यासाठी देत आहे, हे समजण्यासाठी की बाबा प्रत्येक थिंकर्समध्ये कुठे ना कुठे कमीपणा हा नंतर शोधण्यात आला होता. थिंकर्समध्ये म्हणजे त्याच्या विचारामध्ये, थिंकर्समध्ये कमीपणा नव्हता, हा त्यांच्या जे काही त्यांचे सिद्धांत होतं त्याच्यामधला जो कमीपणा आहे तो नंतर शोधण्यात आला आणि त्याला नंतरच्या थेरी मग त्याला इम्प्रूव्ह करतात. त्या आधीच्या थेरीजमधला कमीपणा दिसला म्हणूनच तर नंतरच्या थेरीज मग अजून इम्प्रूव्ह झाल्यात, अजून चांगल्या थेरी झाल्यात. आणि ऑफिसरलाच हे समजून घेणे थेरी आवश्यक असते का, लोक प्रशासन आवश्यक आहे तुमच्यासाठी, आणि हा ऑप्शनल सुद्धा का आवश्यक आहे लोक प्रशासन. लोक प्रशासन ऑप्शनल घेतला आणि तो ज्यावेळेस तुमचा ऑप्शनलचा अभ्यास पूर्ण होऊन जातो तुम्हाला लोक प्रशासन चांगल्या प्रकारे कळायला लागते. तुम्हाला माहीत असेल किंवा आय डोंट नो तुम्हाला माहीत आहे का नाही, ज्यावेळेस एखादा व्यक्ती IAS ऑफिसर बनतो किंवा डेप्युटी कलेक्टर बनतात, जे प्रशासकीय अधिकारी असतात, त्यांना ज्यावेळेस ट्रेनिंग दिलं जाते त्यांना ट्रेनिंगमध्ये लोक प्रशासनाबद्दल गोष्टी शिकवल्या जातात. अशा वेळेस जो व्यक्तीचा ऑप्शनल लोक प्रशासन असतो त्याला फक्त एक्झाममध्ये चांगले मार्क भेटण्यासाठी फायदा होईल असा नाही आहे, त्याला फायदा हा नंतर पण होतो ज्यावेळेस तो ऑफिसर बनतो. तो एक चांगला ऑफिसर म्हणून समोर येतो का, त्याला लोक प्रशासन कळते, काय चांगलं काय वाईट, लोकांना मोटिवेटेड कसं करायचं, प्रशासन कसं चांगलं करायचं, गुड गव्हर्नन्स कसं करायचं, हे त्याला कळतात कारण अभ्यास झालेला असतो. ठीक आहे, राजकारण हे राजकारण्यांचे आणि प्रशासन हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे असं म्हणणं आहे विल्सनचं. राजकारण राजकारणी लोकांचे आहे त्याचं म्हणणं आहे, त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी नको.
आणि प्रशासकीय अधिकारी कोण असतात, हे त्या त्या विषयातील तज्ज्ञ असतात असं त्याला म्हणायचं आहे. आणि खरं आहे, IPS ऑफिसर असेल, DYSP असेल, तो त्या पोलीस प्रशासनातला तज्ज्ञच आहे. तो एखादा IRS ऑफिसर असेल किंवा ST ऑफिसर असेल, ते टॅक्सेशन डिपार्टमेंट मधले किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले, महसूल विभागातले ते तज्ज्ञच आहेत. ते जे रेल्वेमध्ये लागलेले जे ऑफिसर्स असतात ते रेल्वेच्या प्रशासनाबद्दलचे तज्ज्ञ आहेत. जे पोस्टामध्ये लागलेले आहेत ते पोस्टलच्या कामामध्ये तज्ज्ञ आहेत. त्यामुळे जे प्रशासक असतात ते तज्ज्ञ असतात, त्यांच्या विषयातले ते तज्ज्ञ असतात आणि प्रशासन हे तज्ज्ञांचं असते, हे विल्सनचं म्हणणं आहे. मी आजचे तुम्हाला रिलेव्हंट एक्झाम्पल का देत आहे? आन्सर रायटिंगमध्ये रिलेव्हंट एक्झाम्पल दिले की मार्क वाढतात. त्यामुळे मी शिकवताना रिलेव्हंट एक्झाम्पल देत राहतो, जेणेकरून तुम्हाला त्यांचा फायदा होईल. विल्सन अजून काहीतरी बोललेलं आहे. विल्सन असं म्हणणं आहे की लोक प्रशासनाचं महत्त्व खूप आहे. धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा आणि प्रभावी आणि कार्यक्षम प्रशासनासाठी सुद्धा सार्वजनिक प्रशासन किंवा लोक प्रशासनाचं महत्त्व आहे. कारण लोक प्रशासनाची अंमलबजावणी चांगली झाली तरच लोकांना फायदा होईल ना. जर अंमलबजावणी चांगली नाही झाली तर लोकांचं नुकसान होईल. त्यामुळे लोक प्रशासनाचं महत्त्व खूप जास्त आहे. तुम्ही पहा, जसा PDS सिस्टम, आपली जी राशन शॉपवर जे तुम्हाला राशन भेटतात, आता ही एक फार चांगली स्कीम आहे. धोरण चांगलं आहे, लोकांना राशन मिळत आहे, आधार आहे, सगळं आहे. आधारवर तुमचे फिंगरप्रिंट स्कॅनिंग होते, मग त्या व्यक्तीला राशन दिलं जाते. एक वेल अँड डन, चांगल्या प्रकारची स्कीम आहे. स्वस्तांमध्ये सगळं राशन वगैरे सगळ्या तुम्हाला बेनिफिट्स मिळत आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या धोरणांमध्ये, ते धोरणं चांगले आहेत, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येतो? प्रॉब्लेम येतो अंमलबजावणीमध्ये. ओके, अंमलबजावणीमध्ये काय असते की जसं की PDS सिस्टममध्ये असं म्हटलं जाते, एक कमिटी आहे, शांताकुमार कमिटी. त्या कमिटीने असं सांगितलेलं आहे की PDS सिस्टममध्ये 40% जे राशन येते ते राशन ओपन मार्केटमध्ये विकलं जाते करप्शन करून. लोकांपर्यंत पोहोचत ते 40% राशन, त्याचं करप्शन होते, ते ओपन मार्केटमध्ये विकलं जाते. हे शांताकुमार कमिटीने सांगितलेलं आहे. म्हणजे फसलं कुठं काम? अंमलबजावणीमध्ये. त्यामुळे अंमलबजावणी चांगली असती, लोकांना चांगला त्याचा बेनिफिट मिळाला असता. त्यामुळे फक्त धोरणं म्हणून फायदा आहे का? अंमलबजावणी. त्यामुळेच लोक प्रशासनाचं महत्त्व एवढं जास्त आहे. त्यानंतर वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धती, सायंटिफिक मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजे काय असते? मॅनेजमेंट करत आहात ना बाबा, सिद्धांतानुसार करा, सिद्धांतातील तरतुदीनुसार करा, त्याला म्हणतात सायंटिफिक मॅनेजमेंट. हे नाही की मला जसं वाटेल मी तसं करतो, नाही. नियमानुसार, सिद्धांतानुसार, कायद्यानुसार अंमलबजावणी करायची, व्यवस्थित सायंटिफिक मॅनेजमेंट. आणि त्यामध्ये तुम्हाला कार्यक्षमतेवर तर भर असायला पाहिजे. त्यातल्या त्यात तुमचं जे प्रशासन आहे ते लोकाभिमुख असायला पाहिजे, लोकांच्या फायद्याचं होईल असं तुमचं प्रशासन असणं आवश्यक आहे. हे विल्सनचं म्हणणं आहे. किती चांगल्या गोष्टी सांगितल्या विल्सन. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबद्दल सुद्धा बोलतो विल्सन. विल्सनचं म्हणणं काय आहे पारदर्शकतेबद्दल? तो म्हणतात प्रशासकाने नैतिक मूल्यांचं पालन करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. नैतिक मूल्य तर पाहिजेच. आणि कितीतरी चांगले ऑफिसर्स आहेत आपल्याकडे. आर्मस्ट्रॉंग पामे सारखे ऑफिसर असं, किंवा प्रशांत नायर सारखे ऑफिसर असतील, किंवा महाराष्ट्रातले श्रीकर परदेशींसारखे ऑफिसर असतील. आपल्याकडे नैतिकता पाहणाऱ्या ऑफिसरची कमी आहे का? आणि असे जे ऑफिसर्स असतात नैतिकता पाहणारे, ते लोकांमध्ये एक धडा शिकून जातात. लोकांमध्ये सुद्धा नैतिकता शिकून जातात आणि लोकांमध्ये सुद्धा नैतिकता पुरतात. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आवश्यक असतात ऑफिसरमध्ये, नैतिकता सारख्या. त्यामुळे विल्सन म्हणतो की बाबा नैतिक मूल्यांचं पालन हे ऑफिसरनी करणे आवश्यक आहे, लोक प्रशासकांनी करणे आवश्यक आहे. व्यावसायिकता आणि जबाबदारी, तो हे सुद्धा म्हणतो बाबा प्रोफेशनलिझम असायला पाहिजे. की बाबा मी माझ्या भावाला, मी एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, माझ्या भावाला मला मदत करतोय, मी त्यालाच मदत करतोय, हे प्रोफेशनलिझम नाही आहे. प्रोफेशनलिझम म्हणते बाबा की मी नियमनुसार चालेल, कायद्यानुसार चालेल. ओके, आणि मी एक ऑफिसर आहे आणि एक ऑफिसर सारखा वागेल, ना की कोणाचा भाऊ आहे, कोणाचा पोरगा आहे, कोणाचा काका आहे, कोणाचा मामा आहे आणि त्या सगळ्यांचं बेनिफिट करत बसलोय. ते प्रोफेशनलिझम नाही आहे. कायद्यानुसार नाही तर मला जसं वाटेल तसं मी सरकार चालवत आहे, ते प्रोफेशनलिझम नाही आहे. याचं म्हणणं आहे बाबा व्यावसायिकता पाळा, प्रोफेशनलिझम हे फार आवश्यक आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि ते डिसिप्लिन मेंटेन करते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, डेकोरम मेंटेन करते ॲडमिनिस्ट्रेशनचा. त्यामुळे पहा विल्सननी किती चांगल्या गोष्टी 1887 मध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. आज सुद्धा किती रिलेव्हंट आहेत त्या गोष्टी. त्यानंतर
प्रशासन आणि व्यवसाय, ऍडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस मध्ये यांनी संबंध सांगितलाय पहा विल्सनने. विल्सनचं म्हणणं काय आहे बाबा, आता हे जे लोक प्रशासन आहे त्यांनी तर सांगितलं की लोक प्रशासन आणि राजकारण एकामेकापासून वेगळं आहे. मग विल्सन नुसार हे जे लोक प्रशासन आहे हे कशासारखं आहे, बिझनेस सारखं आहे. आता बिझनेस सारखं काय म्हटलं असेल त्यांनी, तो म्हणतो बिझनेसचे 3 महत्वाचे नियम असतात, बिझनेस करण्याचे 3 महत्वाचे मूल्य असतात. कोणकोणते ते असतात, काटकसर इकॉनॉमी, कार्यक्षमता इफिशियन्सी आणि परिणामकारकता इफेक्टिव्हिटी. लोक प्रशासनामध्ये सुद्धा या गोष्टी असायला पाहिजे की बाबा काटकसर लोक प्रशासनाने सुद्धा करायला पाहिजे की बाबा खर्च कसा कमी करता येईल, पैसे कसे वाचवता येतील सरकारचे. कार्यक्षमता लोक प्रशासनामध्ये सुद्धा असायला पाहिजे की बाबा इफिशियन्सी, मी चांगल्या प्रकारे कसं काम करू शकतो, ती इफिशियन्सी, ती कार्यक्षमता त्याच्यामध्ये असायला पाहिजे. जसं उदाहरण देतो, ओके, जसे एक ऑफिसर होते CP चौधरी म्हणून एक ऑफिसर्स होते, OP चौधरी म्हणून, कुठे, दंतेवाडामध्ये, छत्तीसगडमध्ये. त्या ठिकाणी ते जे ट्रायबल जे लोक होते, आदिवासी लोक होते, त्यांच्या मुलांना एज्युकेशन चांगलं भेटायचं नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं नाही. तर त्या ऑफिसरनी काय केला, 2 नवीन स्कीम चालू केल्या त्याच्या जिल्ह्यामध्ये, दंतेवाडा जिल्ह्यामध्ये. डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते ते तिथले. एक त्यांनी चालू केली छुलो आसमा नावाची स्कीम, दुसरी चालू केली तमन्ना नावाची स्कीम. आणि ह्या स्कीम स्पेसिफिकली कोणा चालू केल्या की दंतेवाडातील जे आदिवासी जे लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी चालू केलेल्या ह्या स्कीम्स होत्या. फक्त आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी या 2 स्कीम चालू करण्यात आल्या. त्याच्यासाठी मेहनत करण्यात आली, त्याच्यासाठी रचना बनवण्यात आला, पॉलिसी बनवण्यात आली, पैसा देण्यात आला, पूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आणि ते चांगल्या प्रकारे करण्यात आला. यामुळे पहा नक्षलिझमचा इम्पॅक्ट पुढच्या जनरेशनपर्यंत त्यांनी पोहोचू नाही दिला. दिसली का नाही कार्यक्षमता ऑफिसरची, अशी कार्यक्षमता असायलाच पाहिजे. आणि ते बिझनेसमध्ये असते, व्यवसायामध्ये जे कार्यक्षम लोक असतात त्यांनाच ठेवल्या जाते, जे कार्यक्षम नाही त्यांना बाजूला करून देतात. त्यामुळे कार्यक्षमता आवश्यक आहे. तीच कार्यक्षमता लोक प्रशासनामध्ये सुद्धा असायला पाहिजे. परिणामकारकता असायला पाहिजे लोक प्रशासनामध्ये. इफेक्टिव्हिटी दिसला पाहिजे, परिणाम प्रायव्हेटमध्ये असते की नाही, परिणाम दिसला पाहिजे, रिझल्ट दिसला पाहिजे, तेव्हाच तिथे किंमत आहे प्रायव्हेट सेक्टरला. तेच गव्हर्नमेंटमध्ये का नाही बरं, गव्हर्नमेंटमध्ये पण असायला पाहिजे, लोक प्रशासनामध्ये सुद्धा असायला पाहिजे. हीच परिणामकारकता असायला पाहिजे की बाबा फक्त काम करायचं नाही, मला रिझल्ट पण दिसला पाहिजे. तसं याच एक्झाम्पलमध्ये, OP चौधरीच्या एक्झाम्पलमध्ये परिणामकारकता दिसली. तिथले जे मुलं शिकत नव्हते ते शाळेमध्ये यायला लागले, शिकायला लागले, त्यांना वाचायला यायला लागला, ते समजूतदार झाले, त्यांचेही स्वप्न मोठे झाले की आम्हाला पण चांगली नोकरी करून चांगलं राहायचं आहे. त्यांनी त्या लोकांचं आयुष्य बदललं आणि तिथलं जे नक्षलिझम जे वाढत होतं त्याला सुद्धा आळा घातला गेला. दिसला की नाही परिणामकारकता सुद्धा दिसला. तर असे लोक पाहिजे आपल्याला. आणि हे आपल्याला कुठे भेटते, हे भेटते व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये. म्हणून प्रशासन हे व्यवसायासारखं असायला पाहिजे असं याचं म्हणणं आहे विल्सनचा. ठीक आहे, ऑफकोर्स त्याच्यावर क्रिटिसिझम सुद्धा आहे, ठीक आहे, की एकदम तुम्ही व्यवसायासारखं प्रशासन नाही चालू शकत. व्यवसायामध्ये जो व्यक्ती पैसा देऊ शकतो तुम्ही त्यालाच बेनिफिट देतात. प्रशासन चालवताना तुम्ही तसं नाही करू शकत. तुम्ही त्याच लोकांना तुम्हाला जास्त बेनिफिट द्यावं लागते जे गरीब आहेत, यांच्याकडे तुमची सेवा घेण्यासाठी पैसा नाही, त्याच्यासाठी सरकार असते, दुर्बलांसाठी प्रशासन असते. त्यामुळे एक्झॅक्टली तुम्ही बिझनेस सारखं तिथे नाही चालू शकत. बट ऑफकोर्स काही चांगले पॉईंट्स तर त्यांनी भरपूर चांगले पॉईंट सांगितलेले आहेत. ओके, त्यानंतर प्रशासन आणि जनमत. विल्सनचं असं म्हणणं आहे की बाबा जनमताला धरून प्रशासन करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जे नागरी सेवा करत असताना राजकारण आणि प्रशासन यांच्यामध्ये द्वंद्व असून सुद्धा नागरी सेवा करत असताना लोकशाहीच्या नियंत्रणाखाली नागरी सेवा असायला पाहिजे. लोकशाहीच्या नियंत्रणाखाली. हे नाही की नागरी सेवांना तुम्ही एवढ्या पॉवर देऊन टाकल्या की ते लोकांना पण ऐकत नाहीये, असं व्हायला नको. त्याला तुम्ही लोकशाहीच्या नियंत्रणाखाली त्या लोकांना ठेवा. लोकशाहीचे प्रिन्सिपल सगळ्यात वर असायला पाहिजे, एखाद्या ऑफिसरपेक्षा वर. आणि तेव्हाच ते जे सरकार असेल ते जनमतानुसार चालेल, तेव्हाच लोकप्रशासनानुसार जनमतानुसार चालेल. त्यामध्येच तो म्हणतो, त्यामुळेच विल्सन म्हणतो प्रशासन जनतेला उत्तरदायित्व असावं. सार्वजनिक कर्तव्याची नैतिक जाणीव हे लोकप्रशासकाला असायलाच पाहिजे. जसं की आजच्या स्थितीमध्ये उत्तरदायित्व तुम्ही कुठे ठेवू शकतात, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार आहे का नाही, जनतेला उत्तरदायित्व झालंय का नाही, हे एक्झाममध्ये लिहायचे.
पहा आजच्या स्थितीला आहे विल्सनचे प्रिन्सिपल आज सुद्धा दिसत आहे माहितीचा अधिकार आपल्याकडे, प्रशासन जनतेला उत्तरदायित्व ठेवलेलं आहे. हे सुद्धा चांगल्या अशा गोष्टी विल्सन आपल्याला सांगतो. विल्सन अभ्यास करण्याच्या सुद्धा 3 पद्धती सांगतो प्रशासकीय अभ्यास करण्याच्या. त्याचं म्हणणं आहे अभ्यास करण्याच्या 3 पद्धती असतात. एक असतात तत्वज्ञानात्मक पद्धती, की बाबा तुम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करता लोक प्रशासनाचा. काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, असंच का असायला पाहिजे, तत्वज्ञान, फिलॉसॉफीज, त्याच्या हिशोबाने प्रशासन चालवणे. दुसरं त्याचं म्हणणं आहे की बाबा ऐतिहासिक पद्धत, हिस्ट्री वाचा, हिस्ट्रीमध्ये जसं प्रशासन होतं त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी समजून घ्या, त्याच्यानुसार प्रशासन चालवा. तिसरी गोष्ट तुलनात्मक पद्धत, तुमच्या प्रशासनाची तुलना चांगल्या अजून बाकीचे जे प्रशासनाचे जे मॉडेल आहेत ना, वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या राज्यातले, त्यांच्यासोबत तुलना करा, त्यांच्या चांगल्या गोष्टी शिका, त्यांचा अभ्यास करा. अशा 3 प्रकारे तुम्ही प्रशासनाचा अभ्यास करू शकतात. परंतु विल्सन काय म्हणतो? विल्सन म्हणतो बाबा चांगल्या गोष्टी ह्या 2च आहेत. एक तर आधीच्या प्रशासन पहा, त्याचा अभ्यास करा आणि आजच्या प्रशासनामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी घेतात तो करा, किंवा तुलना करून प्रशासन सुधरवा. फक्त हे तत्वज्ञान घेऊन प्रशासन चालू नका, कारण तत्वज्ञानातल्या गोष्टी ह्या आयडियल असतात. ठीक आहे, त्यामुळे तुलनात्मक लोक प्रशासन ही आयडिया विल्सननी सर्वात आधी दिली, जे नंतर फ्रेडरिक्स नावाचा आपला एक थिंकर आहे त्यांनी ती समोर नेली. त्यामुळे आपल्याकडे एक सेपरेट चॅप्टर आहे तुलनात्मक लोक प्रशासन, 7वा चॅप्टर आपल्या पेपर 1 मधला लोक प्रशासनाचा. ओके, त्याची सुरुवातच बीज कोण रोवली तुलनात्मक लोक प्रशासनाची? विल्सननी रोवलंय. पाहिलं विल्सनचं महत्व, जे तुलनात्मक लोक प्रशासन आपण सेपरेटली अभ्यास करणार नाही तुलनात्मक लोक प्रशासनाचा, पुढे चालून खूप मोठं तत्वज्ञान झालं आणि खूप मोठी थिअरी झाली, सिद्धांत झाला तुलनात्मक लोक प्रशासन. त्याची ओरिजिन 1887 मध्येच विल्सनने दिलेले होते. विल्सन फार व्हिजनरी होता, हेच आपल्याला यामधून कळून येते. ओके, यांचं कार्य का महत्वाचं आहे, विल्सनचं का मौलिक आहे? बाबा सायन्स आहे, लोक प्रशासन एक विज्ञान आहे, हे विल्सननी सर्वात आधी आपल्याला सांगितलं. बाकी कोणाला लोकांना माहित होतं? लोक तर त्याला राज्यशास्त्राचा भाग म्हणत होते. हे म्हटले नाही, हा एक विज्ञान आहे वेगळं, हे एक स्वतंत्र विज्ञान आहे, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी सिद्धांत असायला पाहिजे, हे सुद्धा यांनी सांगितलं. त्यांनी व्यवसायामध्ये बिझनेसमधून काही चांगल्या गोष्टी घेऊ शकतात, हे सुद्धा सांगितलं. त्यांनी जन्मताला तुम्ही उत्तरदायी असायला पाहिजे, हे सुद्धा विल्सन सांगतो. आणि राजकारण आणि लोक प्रशासन हे वेगवेगळे आहेत, त्याच्या एकामेकामध्ये त्यांनी इंटरफेअर करायला नको, हे सुद्धा तो सांगतो. वरून तुलनात्मक लोक प्रशासनाबद्दल सुद्धा बोलतो. अशा गोष्टी सांगतो. आज सुद्धा आपल्याला आजच्या प्रशासनामध्ये ह्या गोष्टी दिसतात. आधीच्या विल्सनच्या आधीचा कोणताच थिंकर असं स्पेसिफिकली लोक प्रशासनाबद्दल कधीच बोललेला नाहीये. आपल्याकडे आहेत जुन्या गोष्टी, अर्थशास्त्र लिहिलेलं आहे कौटिल्यानी, प्लाटो, अरिस्टॉटलनी बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ओके, बरेचसे थिंकर्सनी बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ओके, परंतु आपल्याकडे पहिल्यांदा लोक प्रशासनाबद्दल विल्सननी लिहिलेलं आहे, म्हणून त्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स त्याच्यावर टीका तर आहेच, मी ऑलरेडी सांगितलं, बिझनेस सारखं चालू नाही शकत लोक प्रशासन, ते त्याच्यावर टीका आहे. लोक प्रशासनाला त्यांनी फक्त अंमलबजावणीचे जोडलं, त्यांनी पॉलिसी फॉर्म्युलेशन सोबत नाही जोडलं, धोरण बनवण्यामध्ये त्यांनी इव्हॅल्युएशन जे मूल्यांकन ते लोक प्रशासनासोबत नाही जोडलं. त्यांनी राजकारण आणि लोक प्रशासन एकामेकापासून वेगळं केलं, जे एकामेकांपासून वेगळे असू शकत नाही. लोक प्रशासन राजकारणाच्या गायडन्सच्या अंडर चालते, त्यांच्याच पॉलिसींची अंमलबजावणी करते. राजकारण आणि लोक प्रशासन लोक सोबत काम करत असतात. हा, ही गोष्ट मान्य आहे विल्सनची, आपल्याला एकामेकामध्ये इंटरफेअर करायचं नसते, त्यांनी स्वतंत्रपणे काम करायचं आहे, परंतु एकामेकासोबत सहकार्यही करू नये, हे अयोग्य आहे. त्यामुळे ऑफकोर्स विल्सनवर टीका सुद्धा. तुम्हाला कळाल्या असतात बऱ्याचशा गोष्टी, विल्सनबद्दल गोष्टी कळाल्या असतील. आजच्या या लेक्चरमधून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकून घेतल्या असतील आणि अशाच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे, असेच सोप्या भाषेमध्ये आपल्याला वेगवेगळे थिंकर्स आपण समजून घेत असतो. कुठे समजून घेत असतो? आपल्या लोक प्रशासनाचा जो कोर्स आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा, त्यामध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेत असतो. आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अशा बॅचेस आपल्या चालू आहेत. जर ऑफलाईन बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर 7 जुलैपासून, लक्षात असू द्या, येत्या 7 जुलैपासून आपली जी आहे, जुलै महिन्याची 7 तारीख लक्षात माइंडमध्ये फिक्स करून ठेवा, 7 जुलैपासून आपली ऑफलाईन बॅच चालू आहे पुण्यामध्ये इथे. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, पुण्यामध्ये असाल, ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करून आत्ताच ॲडमिशन घेऊ शकतात. ॲडमिशनची प्रोसेस चालू झालेली आहे ऑफलाईन बॅचेसची.
त्यामुळे ॲडमिशन घेऊन घ्या. यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे सगळं मिळणार आहेत, प्रॉपर प्रिंटेड नोट्स वगैरे सगळं मिळणार. आन्सर रायटिंगसुद्धा होणार आहे, टेस्ट सिरीजसुद्धा होणार आहे. आणि मी तर आहेच तुम्हाला मेंटरशिप करायला. पूर्ण सिलेबस कव्हर होणार, एक्झामच्या हिशोबाने कव्हर होणार. नोट्ससुद्धा ह्या एक्झामनुसार बनवल्या असतात. मार्केटमधल्या नोट्ससारख्या नोट्स नाहीत आपल्या, ज्यामध्ये तुम्हाला एक्झामच्या हिशोबाने कळतच नाही, तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यावं लागते. आपल्या नोट्स अशा आहेत, नोट्स वाचल्या मेहनत 90% कमी. ओके, अशा आपल्या नोट्स आहेत, त्यासुद्धा तुम्हाला मिळणार. ऑनलाईन सुद्धा आपल्या बॅचेस सध्या चालू आहेत. कोणत्या ॲपवर? आपलं ज्ञानदीप ऑप्शनल ॲप आहे. हे ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑलरेडी आहे. तिथे तुम्ही गेल्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल. इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या दोन्ही बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. आपलं इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा आहे आणि मराठी मीडियममध्ये सुद्धा. ओके, ते तुम्ही घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार. तिथे पण तुम्हाला नोट्स भेटणार आहेत ऑनलाईन. लेक्चर्स तर आहेत, तिथे पण नोट्स आहे, तिथे पण मेंटरशिप आहे, तिथे पण टेस्ट सिरीज आहे, तिथे पण आन्सर रायटिंग आहे आणि काही डेमो लेक्चर्स सुद्धा आहे. डेमो लेक्चर्स पण पहा. तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहून कळून जाईल बाबा किती गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. इव्हन आन्सर रायटिंगचे सुद्धा डेमो लेक्चर पहा, म्हणजे अजून जास्त गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. ओके, या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे या ठिकाणी माझं हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, ते तुम्ही स्कॅन करून सुद्धा त्या गोष्टी तुम्ही तिथे जॉईन करू शकता. ओके, माझा पर्सनल नंबर सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. या नंबरवर काहीही प्रॉब्लेम आला 940 542 546 1 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काहीही डाऊट असेल तुमच्या ॲडमिशनच्या रिलेटेड, विषयाच्या रिलेटेड, तुम्ही मला विचारू शकता. ओके, चला, ऑल द बेस्ट. आणि जर हा कोर्स जॉईन केला तर भेटूया पुन्हा. ओके, थँक्यू.